नमस्कार मंडळी, शुभ सकाळ. बघा आता वाजले सकाळचे 4 वाजू राहिले. आता मी आपले लवकर उठलेलो आहे कारण आज मला जायचं आहे कुठेतरी बाहेर. तुम्ही शेवटपर्यंत ब्लॉग बघत राहा, मग तुम्हाला कळणार आहे कुठं जायचं मग बाहेर. तर आता मी उठलो तर मला गरम पाणी तापवायचं आहे, चूल चतवायची, पाणी वगैरे तापवायचं आहे, मग जायचं आहे. इकडं बघा मम्मी युवराज अजून झोपेलच युवा उठल्या करतात तसे, म्हणजे उठेल मम्मी पण आता चूल मलाच चतवायची, पाणी वगैरे ठेवायचं आहे. तर बघत राहा मंडळी शेवटपर्यंत आपण आज कुठं जातो काय करतो. तर चला मी घेतो पाणी वगैरे तापून अगोदर. पहा मंडळी, चूल वगैरे चेतवली मी. घरात आपला हे हांडा होता, यातलं जेवढं पाणी होतं तेवढं मी दिलं टाकून, तापायला ठेवलं तेवढं पाणी. आता परत आणायला चाललो थोडं, कारण थोडंच पाणी होतं ते. आणि जायला आज आपण 2 जण जाणार मंडळी बाहेर. बघत राहा शेवटपर्यंत. आणि सकाळचे 3:30 वाजले पण किती थंडी वाजली. रात्री मी झोपताना हे शर्ट काढून झोपलं होतं, पण आता जेव्हा उठलो आहे तेव्हा परत मी शर्ट घातलं आहे, माझं जॅकेट पण घातलं आहे आणि टोपी पण घालावं लागली बघा, कारण थंडीला आहे मंडळी. बघा पाणी घ्यायला मी टाकीवरती आलो आहे. इथं आता या हंड्यात घ्यायचं आहे आपल्याला पाणी. आता पाणी पण लच गार असणार आहे नाही यार. पाणी तर मस्त कोमट आहे मंडळी. हां पाणी मस्त कोमट आहे. बरं आहे, तेवढं लवकर तपून जाईल आपल्या पाणी. त्यानं आता आवरून शिवरून आपल्याला अगोदर कुठं जायचं हे ते बघा, नंतर आपलं खूप लांब जाणं आहे पुढं. पण आता मी सगळं आवरून घेतो डायरेक्ट, आता तोंड वगैरे देतो आणि आंघोळ करून दाखवतो तुम्हाला. डायरेक्ट आपण व्हिडिओनं दाखवतो मी तुम्हाला. आता पाणी इकडे उठलेला आहे आपला मित्र पण. इकडे पलीकडे साईडला मम्मी पप्पा झोपलेले आहेत, त्याच्या बाजूच्या रूममध्ये आपण झोपलो होतो खाली तिकडं. आता हो पण उठला आहे. आता उठून आपण करू आता ब्रश वगैरे करू, सगळं आवरून शिरून रेडी राहू, मग आपल्याला निघायचं आहे. आणि आपले जाण्यासाठी इकडे बॅग लगेज बघा मंडळी, ती एक थैली आहे, ही एक थैली आहे. आणि त्याच्या खाली हे बघा, ही सुटकेस किती मोठी आहे. या सुटकेशीमध्ये पण कपडे आहेत, त्याच्यामध्ये पण थोडे कपडे आहेत. या वरच्या बॅगेत काय हां खाण्यापिण्याचं बस सामान आहे. आणि आता हे बघा कोलगेट वगैरे घेतले, वरती काढून ब्रश करायला जायचं आहे आपल्याला. काय हरपलं काय माहिती असेल, कवाचा धुडो राहिला तो आणि ठेवलेला त्यांनीच आहे. मला काही माहिती नाही, मला माहिती असं मी त्याला तवा सांगितलं असतं. झालाय कासा वीस झालाय धुंडू चला मंडळी घेतो मी अगोदर माझं आवरून. पहा मंडळी सगळं आवरलेलं आहे आपलं. आवरून शिवरून मी मस्त तयारी. नक्की सांगा माझं कसं वाटतंय. इकडं विनोदचं पण आवरलेलं आहे, बॅग वगैरे लावलं आहे, थोडं सामान काढलं त्यांनी. तर हे 2 लगेच घ्यायचं आहे आपल्याला. आणि आपल्याला वाटं लावायला इकडे आपलं जिथे सोडायला मम्मी पण येते सोबत. रिक्षाला दादा गेटवरती येऊन थांबलेला आहे. आपण आता निघलो आता तिथं डायरेक्ट तिथे गेल्यावरती दाखवतो मी म्हणून तुम्हाला. आणि हे बघा झालं विनोद सगळं झालं. चल चार्जर वगैरे सगळं दिलं ना. हां मी फक्त एकदा माझा चार्ज घेऊन टाकतो आणि चलतो मग निघतो आता. मंडळी विनोद आणि युवराज ते जे सुटकेस आहे आपली, सुटकेस कशी घेऊन चाललेले आहेत. सुटकेस घेऊन ते निघलेत पुढं. आणि इकडं मी पण माझ्या खांद्यावरती बॅग आहे आणि ही एक छोटी थैली एवढं घेऊन आपण निघलेलो आहेत. आता जायचं अगोदर गेट जावं लागेल, गेट वगैरे मलाच खोलावं लागेल. चावी दिलेली आपल्याकडं, रिक्षावर आता केव्हा थांबलेली बाहेर. चला मंडळी बघा मंडळी आता आपण निघलेलो आहे. विनोदचं पण आवरलं, माझं पण आवरलं, सगळं आवरून शिरून आता आपण बसत बघा रिक्षामध्ये. इकडे आपल्या बॅगी वगैरे आपल्याला सोडायला युवा पण आलेला आहे. आणि आता आपण डायरेक्ट चाललेलं बघा रेल्वे स्टेशनवरती. नंतर पुढं चाललं त्याचं कळलंच तुम्हाला. आपण हो ना बघा मंडळी. हां चला मंडळी निघत बघा आपण आता. युवराज मम्मी आले ते आपल्याला सोडायला चाललेत बघा तिकडून. ते आता यायला टाटा बाय बाय. हा आपली बारी. आता आपण निघलेलो रे, सीट वगैरे भेटलेली आपल्याला. हां हे बघा आपली सीट पण भेटलेली आहे, मस्त कम्फर्टेबल, मस्त आरामानं बसून जाऊ. नाही तर बाकी मागं मी गेलतो ना मंडळी छत्रपती संभाजीनगरला वाळूतला पेपर द्यायला, तेव्हा जाताना उभेच गेलतो, येताना उभेच गेलतो. चांगली पायाची काय तुकडे पडले होते, म्हणते ना कसे तुकडे पडले होते पायाचे. आता मस्त आपल्या ट्रेन वगैरे भेटलेली आहे. मम्मीला बाय बाय केलं. आता आपण निघलेलो आहेत. कुठं निघलो तेव्हा आपण सरप्राईज आहे का विनोद होते सरप्राईज. आता तिथं गेल्यावरती दाखव मंडळी तुम्हाला. आता तोपर्यंत पहा मंडळी आपण ट्रेनमध्ये तर बसलो होतो आणि आता आपली ट्रेन थांबलेली बघा छत्रपती संभाजीनगरवरती. खूप वेळची थांबली होती. आता निघले आपण. हे बघा हे बघा
दाखवतो मी तुम्हाला. हे बघा छत्रपती संभाजीनगर. खूप वेळची थांबली होती, आता निघलेली आहे आपली ट्रेंडिंग आता. आणि सकाळचे 6 वाजले, टायमाचा पण पता नाही लागणार म्हणजे सकाळचे 6 वाजले कळू पण नाही राहिलं. आणि अजून आपला प्रवास तर खूप मोठा आहे, खूप लांब जायचं आहे आपल्याला अजून. इकडं हे बघा विनोद आपण म्हणजे रात्री उशिरा झोपला होता थोडा, त्याच्यामुळे इकडे आले आले असं लोळायला इथं इकडे सामान वगैरे ठेवलेलं आहे. इथं मला पण सीट आहे. बघू आता आपण अंग टाकलं तर झोप तर नक्कीच लागेल. बघू अंग टाकणं होतंय का कसं होतंय. झोप तर माझ्या डोळ्यामध्ये पण आहे मंडळी, पण आपला असं प्रवास लय लांब आहे आणि सामान पण आपलं जास्त आहे, त्याच्यामुळे झोपावं कसं आहे ते प्रॉब्लेम आहे. त्याच्यामुळे विनोदला म्हणलं एक झोप तू घे, त्याच्यानंतर एक झोप मी घेतो. आणि तुम्ही शेवटपर्यंत बघत राहा मंडळी. आपण बाहेर चाललो म्हणजे फिरायलाच चाललो होतो आपण, पण कुठं चाललो हे तुम्हाला तिथं गेल्यानंतरच कळणार आहे. पहा मंडळी इथं एक स्टेशन होतं, एक लय वाटायची आपली ट्रेन ते थांबली. दिसतं का रे मी लय वाटतं आपली ट्रेन थांबली होती. आता रात्री काल संध्याकाळी 6-6:30 वाजता आपण जेवण केले होते. पावभाजी पुलाव खाल्ला होता रात्री. त्याच्यानंतर आपण काहीच नाही केलं घरी. मम्मीने मस्त पुरणपोळी बनवली होती ना, ते आपण जेवलो नाही. आणि त्याच्यामुळे आज लागलेली बघा आपल्याला सकाळी. बघा आता फक्त 8च वाजलेली आहे तर भूक लागलेली आहे. आणि इकडं मग आपण चाललेलो ना फिरायला, त्यासाठी विनोदने घेतलेले बघा खाय प्यायचं थोडंफार सामान. तर त्याला आता लागली भूक, म्हणजे दोघाला पण लागेल आहे. त्याच्यामध्ये म्हणे आपण चिप्स वगैरे खाऊ म्हणे, ते चिप्स काढायला बघा. इकडे चॉकलेट वगैरे पण आहे, लय मोठं आहे थैलीमध्ये भरपूर अजून असणार आहे आतमध्ये काही काही. जशी भूक लागेल तसं खायचं म्हणतो की भूक तर लागलेली बाबा. आता बघू त्याने एक काय चॉकलेट आणि चिप्स वगैरे वरती काढलेलं आहे. हे बघा हे काढलेलं त्याने वरती बसलाय, आता खा. पहा म्हणजे आता ट्रेन पण थकलेली आहे. चिप्सचं पॅकेट पण फोडलं आहे त्यानं. आणि आपल्याला कुठं उतरायचं आपल्या पहिलं मनमाडला आपल्याला उतरायचं आहे. मनमाडला उतरायचं आहे. आपली ट्रेनच आता लेटच पोहोचणार आहे वाटतं तिथं. ट्रेनचा आपण बघू भूक तर सध्या लागलेली आहे का असं आहे. तेव्हा खात एवढा मोठा तर पॅकेट आहे ना, क्वांटिटी एवढीशी घे त्याच्यामध्ये. काय मंडळी या मंडळी तुम्ही पण आपण नेमकंच उतरलो त्या ट्रेनमधून आणि पोहोचलो तर आपण आपलं पुढं करमाडला अरे हा मनमाडला आपण आता पोहोचलो आहे नेमकं उतरून. इकडं बघा आपल्या विनोद आपलं सामान वगैरे घेऊन आता मनमाडला तर पोहोचलो. तर मंडळी इथून खास आपली जर्नी सुरू होणार आहे, कारण इथून आपलं जिथं पुढं जायचं आहे ना तिकडं खास लोकेशन आहे. इथं वाटतं आपल्या इथपर्यंत आता आलो तुम्हाला दाखवलेच, पण इथून आपल्याला जायचं आहे पुढे. आणि इथून खास जर्नी आपली इथून सुरुवात होणार आहे. तर मंडळी शेवटपर्यंत बघत राहा. आता इथं पोहोचू आपण, हा ब्लॉग इथं एडिट करतो मी, नंतर जाऊन सुरुवात करेल तो शेवटपर्यंत नक्की बघत राहा. तर चला मंडळी बाय बाय.